नमस्कार. सर्वप्रथम त्या खराचा तर मी जाहीर निषेध करते. त्याला तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मताची मी आहे. आणि जे निनावी पत्र व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये एक सिंगल पुरावा देखील नाहीये आणि उगीचच माझी कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन राजकारण करत आहेत लोक आणि माझी नाहक बदनामी होत आहे. आपण विचार करा, एखाद्या महिलेची माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की महिलांची बदनामी याच्यामध्ये करू नका, तरी पण आपण एक महिला असून महिलांचीच बदनामी करतोय, हे सर्वस्व चुकीचं आहे. आणि हे जे कोणी निनावी पत्र दिलेलं आहे त्याच्या विरोधात मी मानहानीचा दावा तर दाखल करणारच आहे आणि त्यांनी इथून पुढे असे कारस्थानं करूही नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये जे सुनेत्रा वहिनींना माझ्याकडून धोका आहे, खरंच हे खूप हास्यास्पद आहे. आम्ही दादा, आदरणीय दादा गेल्यानंतर जे वहिनींमध्ये दादांना पाहतोय आणि वहिनींनाच आम्ही सर्वस्व मानतोय, असं असताना आम्ही ग्राउंड लेवलला अगदी वहिनींच्या ह्याच्यावर चालतोय, अगदी शब्दावर. असं असताना तुम्ही जर माझ्यापासून त्यांच्या जीविताला धोका आहे, हे खूप अशा गोष्टी जर व्हायरल होत असतील तर हे सर्वस्व चुकीचं आहे. आम्ही इथून पुढे आमच्या पालकमंत्री आदरणीय वहिनी आहेत, त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही चालणार आहोत. म्हणजे त्यांनी जे सांगितले प्रोटोकॉल पक्षाचे, त्या प्रोटोकॉलनुसार आम्ही त्या दृष्टिकोनातून चालणार आहोत. कोण अशा पद्धतीने तुमचं नावाने पत्र व्हायरल करते असं वाटतं? एका पक्षातूनच हे राजकारण केलं जातंय की दुसऱ्या पक्षातील लोकांकडून हे व्हायरल केलं जातं? दुसऱ्याही पक्षातील आहेत, काही आमच्याही पक्षातील महिला आहेत. महिलाच महिलांची बदनामी करताना आपण पाहतोय. कारण आपण पाहू शकतो समाजामध्ये की निनावी पत्र, मी तुम्हाला काय सांगते माहितीये का, त्यांनी माझ्याशी जर राजकारण करायचं असतं तर समोर या ना. मी प्रत्येक तुमच्या मार्फत, तुमच्या सर्वांच्या मार्फत त्यांना उत्तर देऊ इच्छिते की एक सिंगल पुरावा मला त्याच्यामध्ये दाखवा. तुम्ही एवढं मोठं पत्र दिलंय, त्याच्यात काही त्याचा अर्थ नाहीये आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक सिंगल पुरावाही दाखवलेला नाहीये आणि उगाचच ते एका महिलेची नाहक बदनामी तुम्ही करत आहात. बीड जिल्ह्याची त्याच्यामध्ये बदनामी होत आहे, महिलांची बदनामी होत आहे. हे सर्वस्व चुकीचं आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते.